तर यामध्ये बघा आता ओपन, ओबीसी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, विजे, एससी, एसटी या ऑल कॅटेगरीचा काय याच्यामध्ये कट ऑफ आहे. हा कॅप राऊंड 3 चा कट ऑफ आहे, हा कॅप राऊंड 4 चा कट ऑफ आहे आणि हा त्यामधला डिफरन्स आहे. आता या डिफरन्स वरून आपण सांगू तुमचा कॅप राऊंड 4 चा जो कट ऑफ आहे तो काय असणार आहे. बघा आपण कॅप राऊंड 1 मध्ये सांगितले होते तुमचा जो कट ऑफ आहे 7 किंवा 8 मार्क्सने कमी होणार आणि तुमचा जो कट ऑफ होता किती मार्क्सने कमी झालाय, 7 आणि 8 मार्क्सने काय झालाय, कमी झालाय अकॉर्डिंग टू कॅटेगरी. कॅटेगरी वाईज तो काय झालाय, कमी झालाय. त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता बघा, कॅप राऊंड 2 चा जो कट ऑफ आहे तुमचा तो काय असणार, बरोबर. तो कितीवर क्लोज झालता, 7 आणि 8 वर. त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता कॅप राऊंड 3 याचा कट ऑफ काय असणार. आपण त्यामध्ये बोललो तो 10 मार्क्सने तो कमी होणार आणि तो किती मार्क्सने कमी झालाय, तो झालाय 15, 16, 18 म्हणजे एवढा मोठा डिफरन्स आलाय. अदर काउन्सिलर तर 1 आणि 2च मार्कांनी बोलत होतो, मी तरी 10 मार्क्सनी बोललो होतो. कशावरून बोललो होतो, हा जो ट्रेंड आहे ह्या ट्रेंडच्या बेसिसवरून बोललो होतो. तो जो कट ऑफ आहे तो किती कमी होणार, बरोबर. आणि बघा आज पण मी बोलणार आहे जो कॅप राऊंड 4 आहे आपला, त्या कॅप राऊंड 4 चा जो कट ऑफ आहे तो किती असणार. बघा आता ओपन साठी जर आपण बघितलं तर 2023 ला 348 वरती तिसऱ्या राऊंडला कॉलेजला एक मुलाला काय झाले, सीट अलॉट झाली. त्यानंतर चौथ्या राऊंडला 338 मार्क्स वरती काय झाले, कॉलेज अलॉट झाले स्टुडंटला. तर मग यामध्ये डिफरन्स किती झाला, 10 मार्क्सचा. म्हणजे कट ऑफ कितीने कमी झाला, 10 मार्क्सने काय झाला, कट ऑफ कमी झाला. त्यानंतर मिस्टेक झाली तिथे प्रिंटिंग. बघा ओबीसीचा जो कट ऑफ होता लास्ट इयर तिसऱ्या राऊंडला 347 वरती काय झाली होती, सीट अलॉट झाली होती. त्याच्यानंतर चौथ्या राऊंड साठी मुलाला कितीवर सीट अलॉट झाला, 337 मार्क्स वरती काय झालं, सीट अलॉट झाला. म्हणजे मग डिफरन्स किती मार्क्सचा आला, आणखीन परत 10 मार्क्सचा काय आला, डिफरन्स आला. त्यानंतर बघा आता एनटीबी, एनटीबीच्या स्टुडंटला तिसऱ्या राऊंडला मागच्या वर्षी 340 वरती काय झालं, कॉलेज अलॉट झालं. नंतर चौथ्या राऊंडला कितीवर कॉलेज अलॉट झालं, 338. मग डिफरन्स किती मार्क्सचा आला, 2 मार्क्सचा काय आला, डिफरन्स आला. मग हा जो ट्रेंड आहे बघा, हा जो ट्रेंड आहे या ट्रेंडच्या बेसिस वरून सांगू आपण तुमचा जो चौथा राऊंड आहे याचा कट ऑफ काय असणार, एक्सपेक्टेड कट ऑफ, बरोबर. त्यानंतर बघा एनटीसी, एनटीसीच्या कॅन्डिडेटला तिसऱ्या राऊंडला मागच्या वर्षी 347 वरती काय झालंय, कॉलेज अलॉट झाले. त्यानंतर राऊंड चौथ्याला 337 मार्क्स वरती त्याला काय झालं, पुन्हा कॉलेज अलॉट झालं. मग डिफरन्स किती मार्क्सचा आला, 10 मार्क्सचा काय आला, डिफरन्स आला. त्यानंतर बघा एनटीडीच्या कॅन्डिडेटला मागच्या वर्षी तिसऱ्या राऊंडला 349 वरती काय झाले, कॉलेज अलॉट झाले. त्याच्यानंतर चौथ्या राऊंडला कितीवर अलॉट झाले, 347, बरोबर. मग डिफरन्स किती मार्क्सचा आलाय, एक मिनिट इथे पण प्रिंटिंग मिस्टेक्स आहे, एक मिनिट. ओके, हा मग बघा यामध्ये डिफरन्स किती मार्क्सचा आलाय, तर यामध्ये 2 मार्क्सचा काय आला, नंतर डिफरन्स आला. बघा इथे किती मार्क्सचा डिफरन्स आला, 2 मार्क्सचा काय आला, डिफरन्स आला. त्यानंतर व्हीजे कॅन्डिडेट साठी बघा आता तिसऱ्या राऊंडला 347 मार्क्स वरती काय झालं, त्याला कॉलेज अलॉट झाले. मग चौथ्या राऊंडला डिफरन्स किती आला, आणखीन 337 मार्क्स वरती काय झालं, चौथ्या राऊंडला त्याला परत कॉलेज अलॉट झाला. मग डिफरन्स किती आला, परत 10 मार्क्सचा काय आला, डिफरन्स आला, बरोबर. त्यानंतर एससीच्या कॅन्डिडेटला मागच्या वर्षी कितीवर कॉलेज अलॉट झाले, तिसऱ्या राऊंडला 343 मार्क्स वरती कॉलेज अलॉट झाले. मग चौथ्या राऊंडला 336 वरती पुन्हा अलॉट झाले. मग डिफरन्स किती मार्क्सचा आला, पुन्हा डिफरन्स आला, 7 मार्क्सचा काय आला, एससीच्या कॅन्डिडेटसाठी डिफरन्स आला. त्यानंतर बघा एसटीच्या कॅन्डिडेटला मागच्या वर्षी 238 वरती तिसऱ्या राऊंडला कॉलेज अलॉट झाले. चौथ्या राऊंडला पुन्हा 242 वरती कॉलेज अलॉट झाले. मग याच्यामध्ये मार्क्स किती वाढले, 4 मार्क्स वाढले.
म्हणजे 4 मार्क्सने काय झाला, कट ऑफ पुन्हा कमी न होता कट ऑफ काय झाला, वाढला, इन्क्रीज झाला. आता इन्क्रीज कसं झालं मी सांगतो. बघा, हा जो कॅन्डिडेट होता एसटी कॅटेगरीचा, त्याच्याकडे प्रॉपर गायडन्स नव्हता, त्यांनी प्रॉपर चॉईस फिलिंग केली नव्हती. जर त्यांनी तिसऱ्या राऊंडला जर प्रॉपर चॉईस फिलिंग केली असती तर त्याला ही सीट चौथ्या राऊंडनं न अलॉट होता, मी पुन्हा एकदा सांगतोय, चौथ्या राऊंडला न अलॉट होता त्याला तिसऱ्याच राऊंड मध्ये काय झालं असतं, सीट अलॉट झाला असता, बरोबर. तर मग तुम्ही पण आता काय करायचं, तुम्हाला प्रॉपर चॉईस फिलिंग करायची. बघा, लास्ट संधी तुमच्याकडे, लास्ट. त्यानंतर आता हे झालं आपलं मागच्या वर्षीचा कट ऑफ, कॅपराऊंड 3 आणि कॅपराऊंड 4 आणि हाय त्याचा डिफरन्स. आता आपण सांगू की अपराऊंड जो आपला चौथा आहे ह्या वर्षीचा, त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे. चला तर मग बघा, हे कॅटेगरी वाईज आपण दिले, इथे ओपन साठी दिले, ओबीसी साठी एनटीबी, एनटीसी, एनटीडी, व्हीजे, एससी, एसटी, एससीबीसी, बरोबर. हा कॅपराऊंड 3 चा आपला क्लोजिंग कट ऑफ आहे. बघा, या कट ऑफ वरती काय झाले, स्टुडंट क्लोज झाले त्यांचे मार्क्स. आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे बघा कॅपराऊंड 4 चा, असा असणार आहे. आणि मी आणखीन सांगणार आहे, याच्यामध्ये पुन्हा चेंजेस होणार आहे. मी पुन्हा एकदा बोलतोय, हा कशावरून ठरवलाय आपण, हा लास्ट इयरच्या कट ऑफ वरून ठरवलाय आपण, बरोबर. लास्ट वर्षच्या मागच्या वर्षाच्या ट्रेंड वरून, जो 5 वर्षांनी जो ट्रेंड रिपीट होतोय तो जो नंबरिंग आहे. पण ह्या वर्षी काय झाले, नवीन नवीन कॉलेज ऍड झाले, मग हा जो कट ऑफ आहे हा आणखीन कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो, हे मी लास्टला सांगेल तुम्हाला. याच्यामध्ये आणखीन किती डिफरन्स येऊ शकतो. चला तर मग बघा, ओपनच्या कॅन्डिडेटला कॅप राऊंड 3 मध्ये, इथे पण प्रिंटिंग मिस्टेक आहे, $386 मार्क्स वरती काय झालंय, कॉलेज अलॉट झाले. मग आता एक्सपेक्टेड कट ऑफ जर बघितला आपण कॅप राऊंड 4 चा मागच्या वर्षीच्या बेसिसवरून, तर आता ओपन साठी कट ऑफ किती कमी जाऊ शकतो, तर 376 मार्क्स, म्हणजे 10 मार्क्सचा काय येऊ शकतो, पुन्हा एकदा डिफरन्स येऊ शकतो. म्हणजे ओपन कॅन्डिडेट जर असेल, त्याला 376 मार्क्स जर असेल, तर तो असं सेफ आहे, त्याला चौथ्या राऊंड साठी जायला पाहिजे. आणि त्याला 100% नाही तर 99% त्याला कॉलेज लागू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, याच्यामध्ये आणखीन मी चेंजेस सांगणार, कारण नवीन कॉलेजेस काय झाले, ऍड झाले, बरोबर. त्यानंतर ओबीसी साठी जर बघा आपण, आता ओबीसी तिसऱ्या राऊंडला ओबीसीच्या कॅन्डिडेटला 283 नाही, हे 383, येथे पण काय झाले, प्रिंटिंग मिस्टेक झाली. ओबीसीच्या कॅन्डिडेटला तिसऱ्या राऊंडला 383 वरती काय झालं, कट ऑफ कॉलेज अलॉट झाले. मग चौथ्या राऊंडला तो किती जाऊ शकतो, 373 जाऊ शकतो चौथ्या राऊंड साठी, बरं का. मग आणखी पुन्हा एकदा डिफरन्स कितीचा जाणवतोय आपल्याला, 10 मार्क्सचा काय जाणवतोय, या ठिकाणी डिफरन्स जाणवतोय. त्यानंतर एनटीबीच्या स्टुडंटला 380 मार्क्स वरती तिसऱ्या राऊंडला 2024 मध्ये काय झालं, कॉलेज अलॉट झालं. मग आता चौथ्या राऊंडला किती पर्यंत जाऊ शकतो, जर मागच्या वर्षीच्या ट्रेंड वरून बघितलं तर हा 378 पर्यंत जाऊ शकतो. मी पुन्हा एकदा सांगणार आहे, यामध्ये चेंजेस होणार आहे कारण नवीन कॉलेज आलेले. तर हा मागच्या वर्षीच्या बेसिसवर, म्हणजे डिफरन्स कितीचा आलाय, ते 2 मार्क्सचा आलाय. त्यानंतर एनटीसी, एनटीसीच्या कॅन्डिडेटला ह्या वर्षी 384 मार्क्स वरती काय झाले, कॉलेज अलॉट झाले. त्यानंतर मग डिफरन्स किती झालाय, 374 मार्क्सचा काय आलाय, डिफरन्स आलाय. म्हणजे चौथ्या राऊंडला एक्सपेक्टेड कट ऑफ आपण 374 धरून चालू शकतो. म्हणजे मग आता आपण 374 जर धरून चाललो, तर मग डिफरन्स किती मार्क्सचा येणार, तर परत 10 मार्क्सचा काय येणार, डिफरन्स येणार. त्यानंतर आता बघा, एनटीडी, एनटीडीच्या कॅन्डिडेटला 385 मार्क्स वरती काय झाले, कट ऑफ कॉलेज अलॉट झाले 2024 ला. मग आता चौथ्या राऊंडला कितीवर अलॉट होऊ शकतो, 373 वरती काय होऊ शकतो, त्याला कॉलेज अलॉट होऊ शकतो, बरोबर. त्यानंतर विजेच्या कॅन्डिडेटला 383 मार्क्स वरती काय झाले, कॉलेज अलॉट झाले कॅप राऊंड 3 ला. मग चौथ्या राऊंडला कितीवर अलॉट होऊ शकतो, 337 पर्यंत काय होऊ शकतो. येथे पण प्रिंटिंग मिस्टेक्स आहे, 1 मिनिट, एवढा नाही तो.
खूप प्रिंटिंग मिस्टेक झाली आज. विजय, ओके. तर हे बघा, हे 373 आहे बघा. पुन्हा कितीवर कॉलेज अलाउड झाले? 373 मार्क्स वरती काय झाले? कॉलेज अलाउड झाले, बरोबर. त्यानंतर बघा, एससीच्या कॅन्डिडेटला तिसऱ्या राऊंडला 382 मार्क्स वरती काय झाले? कॉलेज अलाउड झाले, बरोबर. तर मग चौथ्या राऊंडला किती पर्यंत होऊ शकतो? 375 मार्क्स पर्यंत काय होऊ शकतो? त्याला कॉलेज अलाउड होऊ शकतो ह्यावेळेस, बरं का. त्यानंतर एसटीच्या कॅन्डिडेटला 303 मार्क्स वरती 2023 मध्ये, सॉरी 2024 मध्ये कॉलेज अलाउड झाले. मग चौथ्या राऊंडला किती पर्यंत अलाउड होऊ शकतो? चौथ्या राऊंडला तुम्हाला जो कॉलेज आहे बघा, यामध्ये जर आपण बघितलं तर ह्यावेळेस डिफरन्स किती येऊ शकतो? यामध्ये कमीत कमी जर कॅन्डिडेट नाही आला तर 5 मार्क्सचा येऊ शकतो, 10 मार्क्सचा येऊ शकतो. म्हणजे जर कॅन्डिडेटवर डिपेंड करते. जर कॅन्डिडेटला जर कमी मार्क्स असले आणि जर सीट वॅकंट राहिल्या कोणत्या कॉलेजला, आणि त्या कॉलेजला जर कॅन्डिडेट नाही आला, तर मग हा कट ऑफ किती पण खाली जाऊ शकतो. कारण एसटी कॅटेगरीचे स्टुडंट कमी असतात आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी जातो. म्हणजे सर्वात अगोदर सर्व कॅटेगरीमध्ये जर बघितलं तुम्ही तर एसटीचा जो कट ऑफ तो कमी जातोय. तर आपण असं धरून चालू 10 मार्क्सने तरी तो कमी होईल जर कॅन्डिडेट नाही आला. आणि जर कॅन्डिडेट जर 300 मार्क्स वाला असला यामध्ये, तर त्याला 300 वरती पण तो कॉलेज लागू शकतो. म्हणजे 300 आपण 297 इथे धरून चालू, बरं का. 297 पर्यंत आपण त्याचा कट ऑफ धरून चालू, एक्सपेक्टेड कट ऑफ कॅपराऊंड 4 साठी. त्यानंतर एससीबीसी, आता एससीबीसीचं बघा 357 वरती काय झालंय? कॉलेज अलाउड झालंय तिसऱ्या राऊंडला. मग इथे किती पर्यंत जाऊ शकतो? 347 पर्यंत जाऊ शकतो किंवा 345 पर्यंत पण जाऊ शकतो. बघा, आता खूप सारे कॉलेज काय झाले? नवीन आले. मग ह्यामध्ये काय चेंजेस होणार का? हा ट्रेंड बघा तुम्ही, हा सेम फॉलो होतो. मी सांगतो ऑल कॅटेगरीज मध्ये 10-10 मार्कचा तरी डिफरन्स पडणार. कोणत्या पुऱ्या जर कॅटेगरी जर बघितल्या आपण, ओपन, ओबीसी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, बीजे, एससी, एसटी, एससीबीसी, तर या ऑल कॅटेगरीज मध्ये काय येणार? 10 मार्कचा डिफरन्स येणार, बरोबर. आता बघा हा कसा येऊ शकतो? बघा, जर पुन्हा जर नवीन कॉलेज ऍड झाले आणि आता दुसऱ्या राऊंडला, सॉरी हा तिसऱ्या राऊंडला आपले 2 नवीन कॉलेज आले होते बघा, आणि ह्या राऊंडला पण जर कॉलेज आले, तर हा कट ऑफ आणखीन किती मार्क्सनी खाली जाऊ शकतो? हा हा कट ऑफ आणखीन 2 मार्क्सने काय होऊ शकतो? खाली जाऊ शकतो. ओबीसीचा पण कट ऑफ काय 2 मार्क्सनी खाली जाऊ शकतो. एनटीबीचा पण 2 मार्क्सनी खाली जाऊ शकतो. त्याच्यानंतर एनटीसी 2 मार्क्स किंवा 4 मार्क्स, आता हे कॅटेगरीज आहे बघा. त्याच्यानंतर एनटीबीचं तसंच आहे, 4 मार्क्स, 2 किंवा 4 आणखीन खाली जाऊ शकतो. एनटीडी साठी आणखीन 6 किंवा 7 मार्क्सनी तो खाली जाऊ शकतो. त्याच्यानंतर एससी साठी हा जो कट ऑफ आहे हा पुन्हा एकदा एक 10 ते 8 मार्क्सने काय होऊ शकतो? आणखीन कमी होऊ शकतो. आणि एसटीच्या कॅन्डिडेटला जर नवीन कॉलेज आले, सीट जर व्हॅकंट असलं, जर कॅन्डिडेट कमी असले, तर हा 20 मार्क्स पर्यंत पण काय जाऊ शकतो? खाली जाऊ शकतो. त्याच्यानंतर एससीबीसीच्या मुलांना बघा, हा जर नवीन कॉलेज आले बघा, एससीबीसीचे खूप सारी मुलं काय कमी यावेळेस, बरोबर. खूप मुलांकडे सर्टिफिकेट नाही येत. तर हा जो कट ऑफ आहे तुम्ही जर बघितलं सगळ्या कॅटेगरीत, जर एक्सेप्ट जर एसटी जर सोडून दिली, तर सर्वात जास्त जो कट ऑफ कमी आहे तो कशाचा आहे? एससीबीसीचा. बघा 357 वरती क्लोज झालाय. म्हणजे ह्या वेळेस एससीचा पण तेवढा कट ऑफ कमी निघालाय, तेवढा काय गेलाय? एससीबीसीचा कट ऑफ कमी गेला. तर मग याच्यामध्ये जो डिफरन्स येऊ शकतो, कितीचा येऊ शकतो? आणखीन 10 ते 8 मार्कचा काय येऊ शकतो? यामध्ये पुन्हा डिफरन्स येऊ शकतो. हा असणार आहे तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ कॅपराऊंड 4 साठी. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की काय करा? चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जे काही तुमचे डाऊट असेल
ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.